हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी, अजित पवारांची घोषणा। तर आढळराव पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर दुसरा उमेदवार देणार, अजित पवारांचं वक्तव्य। बारामतीच्या जागेबाबत काही काळ सस्पेन्स ठेवतो, मात्र तुमच्या मनातीलच नाव समोर येईल। अजित पवारांकडून सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य। महाविकास आघाडीचा भिवंडी, जालना आणि सांगलीच्या जागेचा पेच सुटला। भिवंडीमधून शरद पवार गट, जालन्यातून काँग्रेस, तर सांगलीची जागा ठाकरे गट लढवणार, सूत्रांची माहिती। नाशिकमधून लोकसभेसाठी भुजबळांच्या नावाची चाचपणी। भुजबळांच्या नावाबाबत वरिष्ठ नेत्यांची चर्चा। देशपातळीवर ओबीसी नेतृत्वासाठी फायदा होणार असल्यानं चर्चा, सूत्रांची माहिती। भुजबळ कुटुंब कोणत्याही जागेसाठी आग्रही नाही। काही मागणी असेल तर अजित पवार सुनील तटकरेंना सांगेन, भुजबळांची प्रतिक्रिया। तर शिंदे गटा इतक्या जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात, भुजबळांची मागणी। शिंदे गटाच्या आमदार खासदारांची वर्षावर आज महत्त्वाची बैठक। लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन, सूत्रांची माहिती। आमदार बच्चू कडू ही बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। राजू शेट्टींनी हातकणंगलेमधून महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवावी, आमची इच्छा। मात्र त्यांनी पाठिंबा घेतला नाही तर महाविकास आघाडीला उमेदवार द्यावा लागेल, जयंत पाटलांचं वक्तव्य। महाविकास आघाडीकडून वंचितला आता 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। तर वंचितच्या भूमिकेनंतर ठाकरे गट उद्या यादी जाहीर करण्याची शक्यता। फोन बंद करून अंबादास दानवेंकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी। सत्ताधाऱ्यांकडून सतत फोन येत असल्यानं फोन बंद केला, ठाकरे गट सोडून जाणार नाही, दानवेंची माहिती। शिवाजीराव आढळराव पाटलांचा आज अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश। खासदार अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार गट मैदानामध्ये उतरवणार, आढळराव पाटलांचा शिरूर लोकसभेच्या जागेवर दावा। ठाकरे गटाची यादी तयार, 15 ते 16 उमेदवार आज जाहीर होणार, संजय राऊतांची माहिती। तर नाशिकच्या जागेवर मात्र ठाकरे गट आणि पवार गटाचाही दावा। साताऱ्यामध्ये उदयनराजेंचे बॅनर झळकले, भाजपचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले, स्वागताचे बॅनर व्हायरल। उदयनराजेंना साताऱ्यामधून उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर उदयनराजेंशी आमचा संपर्क नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल 1 एप्रिल नंतर। निकाल राणांच्या विरोधात लागल्यास भाजपचा प्लान बी तयार। भाजपकडून कल्पना सरोज, कीर्ती गवई, सिद्धार्थ वानखेडे यांच्या नावाची चाचपणी, सूत्रांची माहिती। निलेश लंके पुढील आठवड्यामध्ये आमदारकीचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती। मात्र अद्याप कुठल्याही निर्णयाच्या शेवटपर्यंत आलो नाही, लंकेंची प्रतिक्रिया। अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द करा, हायकोर्टाचे आदेश। 1 वर्षापेक्षा कमी कार्यकाळ शिल्लक असल्यामुळे निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।